नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काटाकाटीची भागाकार. ठीक आहे. या ठिकाणी एक काटाकाटीचा भागाकार दिलेला आहे, तो आपण करू. बघा, या ठिकाणी या 7 आपल्याला या संपूर्ण मोठ्या संख्येला भागायचं आहे. आता ही प्रचंड मोठी संख्या मी या ठिकाणी मुद्दाम दिलेली आहे, कारण की आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या भागाकाराचा सराव करायचा आहे. आणि असे भागाकारांचे सराव केले तर परीक्षेमध्ये आपण छोटे छोटे भागाकार सहज करू, कमी वेळात करू. त्यासाठी सराव खूप महत्वाचा असतो. तर त्याला जास्त उशीर न करता या भागाकाराला कसं करता येईल बघा. बघा, या 7 आपल्याला सुरुवातीला ह्या 2ला भाग द्यायचा आहे. तर 2ला भाग जाणार नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग द्यायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर आता 2वर 3 23 झाले असं म्हणता येते. मग 7 भाग द्यायचा. 7 1 7 7 त्रिक 21. 21 पण इथं आहेत 23, म्हणजे उरले किती? 2 उरले, म्हणजे 2 लिहिले. आता 25 झाले, पुन्हा 3चा भाग जाते. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. आता उरले 4, 46 झाले. 7 सकम 42, 7 सकम 42. उरले 4, 44 झाले. 7 सकम 42. पुन्हा 2 उरले, आता 25 झाले. 7 त्रिक 21. आता उरले 4 आणि 48 झाले. 7 7 49 झाले असते, पण इथं आहेत 48 म्हणून पुन्हा 6चाच भागणार. 7 सकम 42. आता उरले 6, 66 झाले. 7 9 63, 7 9 63. उरले 3, 35 झाले. 7 5 35. ठीक आहे. इथं पूर्ण भाग गेला, काहीच उरलं नाही. आणि इथं 4 आहेत. आता 7 4ला भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा आणि म्हणायचं 4 वर 8 48. मग 7 7 49 जास्त होतात म्हणून पुन्हा 7 सकम 42, 7 सकम 42. आता किती उरले मित्रांनो? आता उरले बघा 6 उरले. त्या 6चे आपण या ठिकाणी 60 करू आणि या ठिकाणी पॉइंट देऊ, दशांश देऊ. ठीक आहे. कारण की 6 उरले, 6ला 7 भाग जात नाही म्हणून 0 दिला. 0 का दिला? म्हणून या ठिकाणी दशांश द्यावा लागतो. म्हणून आता 7 60ला भाग देऊ. 7 9 63 जास्त होतात म्हणून 7 8 56. यामध्ये उरले 4. आता 4चे 40 होतात. 7 5 35. या ठिकाणी किती उरले? 5 उरले आणि याचे किती झाले? 50 झाले. आता 7 7 49. 1 उरला, त्याचे 10 झाले. 7 1 7, 7 1 7. 3 उरले, 30 झाले. 7 चोक 28. 2 उरले, 20 झाले. 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14. 14 म्हणजे 6 उरले आणि त्याचे 60 झाले. मित्रांनो, आता थांबण्याची वेळ आलेली आहे. कारण की पहा, या ठिकाणी सुरुवात करताना जो अंक आला होता 60, आता पुन्हा इथं 60 आलेला आहे. आता मी इथं पुन्हा भाग दिला तर पुन्हा 40 येतील, पुन्हा 50 येतील, पुन्हा 10 येतील, पुन्हा 30 येतील, पुन्हा 20 येतील आणि पुन्हा 60 येतील. असं चालतच राहील. म्हणून आपल्याला याच ठिकाणी थांबावं लागतं आणि आपल्या भागाकाराचं उत्तर या पद्धतीनं असेल. ठीक आहे. हे आपल्या भागाकाराचं एवढं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येला काटाकाटीमध्ये भागू शकतो. यानंतर चला पुढचा आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी 8 न भागायचं आहे आपल्याला. 8 7 56 जास्त होतात किंवा 8 न 5ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊ. 8 1 8, 8 7 56 जास्त होतात म्हणून 8 सख 48. 48 आणि 54 यामध्ये 6चा फरक आहे. 66 झाले. 8 7 56, 8 8 64. 8 8 64. किती उरले मित्रांनो? 64 आणि 66 मध्ये 2चा फरक आहे. 25 झाले. 8 त्रिक 24. 1 उरला. ठीक आहे. 17 झाले. 8 1 8, 8 दोन्ही 16. 1 उरला. 12 झाले. 8 1 8. 4 उरले. 45 झाले. 8 सख 48 जास्त होतात म्हणून 8 5 8 पंचे 40 करावं लागणार आपल्याला. 8 पंचे 40. 5 उरले.
51 झाले. 8 सख 48. 48 आणि 51 मध्ये 3 उरतात, 32 झाले. 8 त्रिक 24, 8 चोक 32, पूर्ण भागेल 8 चोक 32. आता 5 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा आणि इथं झाले 54. आता ठीक आहे. 8 45, 8 सख 48, 8 साठी 56, 8 सख 48. किती उरले मित्रांनो या ठिकाणी? 48 मधले ते 2 आणि हे म्हणजे इथं 6 उरले. आता या 8 न 6 ला भाग जात नाही म्हणून याच्यावर एक शून्य देऊ. इथं शून्य दिला तर उत्तरामध्ये दशांश जातो. ठीक आहे. 8 सख 48, 8 साठी 56, 8 साठी 56, 4 उरले 40 झाले. 8 पंच 40, काहीच उरलं नाही म्हणजे आपलं उत्तर संपलेलं आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर कंप्लीट झालेलं. ठीक आहे. पुढचा पाहू उदाहरण आपण. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या यशोमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पहा इथं या 6 न 5 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा आणि 5 वर 2 52 असं म्हणायचं. ठीक आहे. मग 6 न 52 ला भाग देऊ. 6 8 48, 6 9 54, 54 जास्त होतात म्हणून 6 1 6, 6 8 48. किती उरले? 48 चे 2 आणि हे 2 4 44 झाले या ठिकाणी. 44, 6 पंचेतीस, 6 6 36, 6 7 42, 6 7 42. किती उरले मित्रांनो या ठिकाणी? उरले बघा 2 25 झाले. 6 त्रिक 18, 6 चोक 24. आता उरला 1 या ठिकाणी 14 झाले. 6 दोन्ही 12 या ठिकाणी 2 उरले 26 झाले. पुन्हा 6 चोक 24. किती उरले मित्रांनो या ठिकाणी? 6 चोक 24 म्हणजे 2 उरले 22 झाले. 6 पंच 30 जास्त होतात, 6 चोक 24 जास्त होतात. आपल्याला 22 ला भाग द्यायचा आहे म्हणजे 6 त्रिक 18, 4 उरले या ठिकाणी 45 झाले. 6 8 48 जास्त होतात, 6 7 42, 6 7 42. किती उरले मित्रांनो या ठिकाणी? 3 उरले. या 3 ला भाग जात नाही म्हणून इथं शून्य द्यायचा आणि उत्तरामध्ये दशांश द्यायचा. आणि आता बघा 6 1 6, 6 पंच 30. संख्या उरल्या नाही म्हणजे आपलं उत्तर पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा. पुढचं उदाहरण लागलीच पाहू आपण. पहा 5 न आपल्याला 3 ला भाग द्यायचा आहे. 5 न 3 ला भाग जाईल का? नाही जात. मग शून्याचा भाग द्या आणि इथं 3 वर 2 32 झाले. आता ठीक आहे. 5 1 5, 5 सख 30, 2 उरले 25 झाले. 5 5 25. 5 न 6 ला भाग जातो. 5 1 5, 1 उरला 15 झाले. 5 त्रिक 15. 5 न 8 ला भाग जातो. 5 1 5 आणि उरतात 3. 3 लिहिले 37 झाले. 5 7 35. किती उरले मित्रांनो? 2 उरले 25 झाले. 5 5 25. या 5 न 4 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्यायचा आणि याला म्हणायचं आता हे 4 बाकी आहेत. आता या 4 ला भाग जात नाही म्हणून काय करायचं? याला शून्य द्यायचा आणि इथं दशांश द्यायचा. ठीक आहे. 5 1 5, पंच 8 40, पंच 8 40. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर संपलेलं आहे. पाहू पुढचं उदाहरण. या ठिकाणी पहा 12 न भाग द्यायचा आहे आपल्याला. 12 न या 5 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊ आणि 5 वर 6 56 ला भाग द्यावा लागेल. आता ठीक आहे. 12 1 12, 12 चोक 48, 12 चोक 48. 12 पंच 60 जास्त होतात म्हणून 12 चोक 48 करावं लागलं आपल्याला. 48 मधले 2 आणि हे 6 म्हणजे 8 उरले या ठिकाणी लिहून टाकू. 12 7 84, 12 7 84. 1 उरला 14 झाले. 12 1 12, 2 उरले 28 झाले. 12 दोन्ही 24, 4 उरले. 12 त्रिक 36, 12 चोक 48, 12 त्रिक 36, 36 आणि हे आहेत 45 म्हणजे 9 उरले. 36 चे 4 आणि हे 5 म्हणजे 9 उरले. बरोबर आहे. 97 झाले. 12 8 96, 12 8 96. उरले किती? 1 उरला 12 झाला. 12 1
12. आता 3 इथं 12ला पूर्ण भाग गेला, काहीच उरलं नाही, म्हणजे इथं 3ला भाग द्यायचा. 3ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊ आणि 3वर 5 किती झाले? 35 झाले. 12 36 पण आहेत 35 म्हणून देता येत नाही भाग, म्हणून 12 1 12, 12 2 24 आणि 24 चे 6 आणि हे 5 म्हणजे 11 उरले. 11ला पूर्ण भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 1 देऊ 0 आणि या ठिकाणी येतील दशांश. ठीक आहे. आता 12 1 12, 12 8 96, 12 9 108, 12 9 108 उरले किती? 2. याच्यावर देऊ 1 0. आता झाले हे 20 आणि 12 1 12, 12 आणि 20 मधला फरक जो आहे तो आहे 8चा फरक आणि त्याचे होतात 80. 12 1 12, 12 2 24, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 सकम 72, 72 आणि 80 मधला फरक आहे 8चा, पुन्हा 80 झाले. 12 सकम 72. आता हे चालतच राहणार म्हणून याला आवर्ती देऊन टाकू आपण आणि इथंच आवर्त घेऊ. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल आणि माहिती पूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहा पुढचं आपण पाहू काटाकाटीचा भागाकार. या 9 न 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्या आणि आता 25 ला भाग. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 म्हणून 9 2 18 उरले किती मित्रांनो? हे 5 आणि ते 2 म्हणजे 7 उरले. या ठिकाणी देऊ 7. 76 झाले. 9 8 72, 4 उरले 45 झाले. 9 5 45. या 7ला भाग जात नाही आता म्हणून शून्याचा भाग द्यायचा आणि इथं 78 झाले म्हणायचं आणि 78 ला आता भाग द्यायचा. 9 1 9, 9 8 72, आता उरले 6 झाले 64. 9 7 63, 9 7 63, 1 उरला 15 झाले. 9 1 9 9, 9 2 18 जास्त होता, 9 1 9 आहेत 15 म्हणजे 6 उरले 62 झाले. 9 7 63 चा भाग बसत नाही म्हणून 9 7 63 चा बसत नाही म्हणून 9 सकी 54, 9 सकी 54. 54 चा आणि 62 चा जो फरक आहे तो आहे 8 चा फरक. ठीक आहे. आता 8 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून याला देऊ 1 0 आणि उत्तरामध्ये देऊ 1 दशांश. ठीक आहे. आता मग पहा 9 1 9, 9 8 72, पुन्हा किती उरले? 8 उरले 80 झाले. 9 8 72. हे कार्यक्रम चालतच राहणार म्हणून थांबू इथं आणि हेच आपलं या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर पाहू शेवटचं उदाहरण, या व्हिडिओ मधलं एकदम शेवटचं उदाहरण. या 7 न या 5 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊ आणि आता 54 ला भाग देऊ. ठीक आहे. 7 1 7, 7 8 56 जास्त होतात. 8 म्हणून 7 7 7 49. 49 आणि 54 मध्ये 5 चा फरक आहे, तो इथे लिहून टाकायचा. 55 झाले. पुन्हा 7 7 49, आता 6 चा फरक म्हणून 66 झाले. 7 9 63, 7 9 63, 3 उरले 3 झाले 35 झाले. 7 5 35 पूर्ण भाग गेला. आता या 4 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊ आणि 4 वर 5 45 म्हणू. 7 सखम 42, 7 सखम 42, 3 उरले आणि इथं 36 झाले. 7 5 35, 1 उरला, इथं 12 झाले. 7 1 7, 7 2 14 जास्त होतात म्हणून सॉरी इथं एक आपली मिस्टेक झाली, कट करू आपण त्याला. ठीक आहे. 12 होते इथं, 12 होते. 7 1 7, 7 1 7, इथं 7 आणि 5 12 म्हणजे इथं 5 उरले 55 झाले. 7 8 56 जास्त होतात म्हणून 7 7 49. 49 आणि 55 मध्ये 6 चा फरक आहे, हे झाला 6 लिहिले 63 झाले. 7 9 63. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी याचं उत्तर सुद्धा आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.